सुरुवातीला बातमी पुण्यामधून। पुण्याच्या भुसारी कॉलनीतील इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झालाय। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत। बचाव कार्य अजूनही सुरू आहे। अजूनही काही नागरिक इमारतीत अडकून पडलेत का याचा शोध घेतला जातोय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, सध्या काय स्थिती आहे? सांगितलं की अजूनही बचाव कार्य सुरू आहे। आग विझलेली असली तरी कुलिंगचं काम अजून अग्निशामक दलाकडून सुरू आहे। आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि आणखी काही लोक अडकले असण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे। पोलीस अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। बराच म्हणजे साधारणपणे 6च्या दरम्यान ही आग लागली आणि जे आपण आता कारण सांगितलं त्यानुसार की या एका इमारतीच्या शेजारी एक शेड आहे। त्या शेड मध्ये मयूर डायनिंग हॉल नावाचा डायनिंग हॉल आहे। त्या डायनिंग हॉलला लागूनच एक गादी कारखाना आहे। त्या गादी कारखान्यामध्ये वेल्डिंगचं काम सुरू होतं। हे वेल्डिंग सुरू असताना ते खिंडी गाद्यांवरती पडली, गाद्यांनी भडका घेतला आणि तीच आग जी आहे ती डायनिंग हॉल पर्यंत पसरली। डायनिंग हॉल मध्ये सिलेंडर ठेवलेले होते, त्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीने आणखीनच मोठा फटका घेतला। त्यामुळे मोठे धुराचे लोट त्या ठिकाणी पाहायला मिळाले। खूप भयानक आणि भीषण स्वरूपाची ही आग आहे। सध्या या परिसरामध्ये सगळं ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। वीज जी आहे ती खंडित करण्यात आलेली आहे आणि सर्वतोपरी प्रयत्न अग्निशामक दलाकडून आणि पोलिसांकडून सुरू आहेत। अरुण, आतापर्यंत कितपत आग विझवण्यात यश आलेलं आहे का किंवा आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवलं गेलंय का? हिमालय आगीवरती नियंत्रण निश्चितपणे मिळवल्याचं म्हणावं लागेल। मात्र जे कुलिंगचं काम ज्याला म्हणतो आपण ते अजून सुरू आहे। काहीसा दूर काही ठिकाणावर येतोय आणि त्याचबरोबरीने आणखी कोणी लोक आत अडकले आहेत का, कोणी जखमी आहेत का यांचा शोध सुरू आहे। बहुधा आत काही अँगल खाली लोक अडकले असण्याची माहिती मिळते, तर त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। हिमालय, धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।